आता आपण पाहणार आहोत टेस्ट मोड आणि मॉडेल सिलेक्शन HW80IM12929EBKचं. ठीक आहे, स्टार्ट करू आपण. प्रोग्राम नाव कुठल्याही प्रोग्रामवरती घ्या, डिले आणि टेम्परेचरचं बटन होल्ड करून ठेवा काही सेकंदासाठी. पूर्ण डिस्प्ले ऑन होईल. पूर्ण डिस्प्ले ऑन झाला म्हणजे तुमचं डिस्प्ले पूर्ण चेक झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा रिंगचं बटन प्रेस करायचं. एकदा सोडून प्रेस करून सोडलं की डोर लॉक होतो. मॉडेल सिलेक्शन प्रोग्राम वर्जन दिसतं. आता इनलेट वॉल ऑन होतो. एक इनलेट वॉल ऑन होतो. पहिलं कोल्ड होतो, नंतर फ्लॅश, दुसरा इनलेट वॉल ऑन होतो, सॉफ्टनरचा इनलेट वॉल ऑन होतो, त्याच्यानंतर ऑल. जेव्हा ऑल इनलेट वॉल ऑल लिहून येतं तेव्हा सगळे इनलेट वॉल ऑन होतात. तेव्हा प्रत्येक होलमधनं छिद्रमधनं पाणी यायला पाहिजे आणि तुमचं इनलेट वॉल ऑन झालं. तर या प्रोसेसमध्ये डोर लॉक चेक झाला, इनलेट वॉल चेक झाला, PCB डिस्प्ले PCB चेक झाला, मेन PCB, ड्राय PCB यांचं कम्युनिकेशन चेक झालं आणि तुमचं प्रेशर सेन्सरसुद्धा चेक झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण स्पीड टेस्ट घेऊ. प्रोसेस सेम आहे. डिले आणि टेम्परेचरचं बटन होल्ड करून ठेवायचं आहे तुम्हाला. आणि अगोदर एक्स्ट्रा रिंग प्रेस केलं होतं, आता आपल्याला स्पीड प्रेस करायचं. तर इथं 0-0 येतं. ड्रेन पंप ऑन होतो. काही सेकंदामध्ये ड्रम फिरायला सुरुवात होतो आणि ड्रम किती स्पीडला फिरतो तुम्हाला इथे दाखवतो. 1000 RPM वरती येऊन ड्रम त्याच स्पीडला येऊन फिरत राहतो जोपर्यंत तुम्ही त्याला स्टॉप करत नाही तोपर्यंत. त्याच्यामध्ये ड्रेन पंप चेक झाला, ड्रम चेक झाला, मेन मोटर चेक झाली आणि ड्राय PCB चेक झाला. आलं 1001 वर येऊन थांबलं. आता याला आपण वॉच करू, बंद करू, पुन्हा चालू करू. आता मॉडेल सिलेक्शन कसं करायचं याचं. डिले आणि स्पीड एकत्र होल्ड करून ठेवायचं की मॉडेल सिलेक्शनला येतं. आता ह्याचं जे बाय डिफॉल्ट आहे C8P0 जे ऑलरेडी ह्याचं आहे. समजा याच्यामध्ये दुसरं असतं C7P0 आणि आपल्याला पाहिजे C8P0. तर याला फिरत फिरत जायचं आपल्याला. आलं हवं ते मॉडेल सिलेक्शन आलं. एकदा स्टार्ट बटन प्रेस केलं की पास लिहून येतं आणि त्याच्यानंतर मेन स्विच ऑफ करायचं आणि पुन्हा चालतं. म्हणजे तुमचं मॉडेल सिलेक्शन झालेलं आहे.